उम्र से भी इन लंबी सड़कों को मैंने तो ठहरते नहीं देखा, बस दौड़ती फिरती रहती है, मंजिल पे पहुंचते नहीं देखा। मीने गुलजार साहेबांना असं वाटतं। घे। नंदू, अगं अशा फेऱ्या मारून काही होणार आहे का? मग कशाने होणार आहे सांगा ना बाबा। मला ना भयंकर प्रेशर आलेले माहितीये। हे समर राजवाडे आता कुठला मुलगा माझ्या समोर आणून उभं करणार आहे त्याचं। अहो तो निलेश का कोण होता, तो म्हणे शॉर्टलिस्टेड मुलगा होता, 15-20 मुलांनी रिजेक्ट केल्यानंतर ह्याला चूज केलं होतं। हा असा आणि मुळात कशासाठी बाबा? आमच्या दोघांचे आवडीनिवडींचे क्रायटेरियाज वेगळे आहेत की नाही? मग ते कसा काय शोधणार आहेत मुलगा माझ्यासाठी? आणि मुळात बाबा त्यांनी हे माझ्यासाठी करणं हे खूप ऑकवर्ड करणार आहे मला। हे बघ नंदू, हे जे काही चाललंय ना ते मलाही फारसं पटलेलं नाहीये ग। हो ना, म्हणजे बाप असताना एका परक्या माणसानं तुझ्यासाठी स्थळ बघणं, त्यामुळे मलाही जरा संकोचल्यासारखं वाटतं। मग बाबा तुम्ही बोला ना त्यांच्याशी, तुमचं ऐकतील तरी। ठीक आहे, मी बघतो, करतो काहीतरी। ऐका ना त्याआधी जरा तुमच्या लेकाला बाबा समजवा, त्याला म्हणा स्टँड मागे घे, कारण हे सगळं जे काय होतंय ना, ही विचित्र सिच्युएशन त्याच्या या बोलण्यामुळे झाली आहे। नाही नाही नंदू, रोहनचा स्टँड चुकीचा आहे असं मला मुळीच वाटत नाही, पण म्हणून त्या समर राजवाड्यांनी तुझ्यासाठी स्थळ बघावं हे जरा जास्तच होतं। म्हणजे तुम्ही बेसिकली मला कुठलीही मदत करणार नाही आहात तर? हे बघ नंदू, काय आहे तुला खरं सांगू का, माझा अजूनही आपल्या गुरुजींच्या बोलण्यावर विश्वास आहे। अगं त्यांनी मला सांगितलंय की या 2 महिन्यामध्ये तुझ्या लग्नाचा जबरदस्त योग आहे, त्यामुळे तुझं लग्न ठरणार असं मला मनापासून वाटतं। आता मीच काहीतरी करतो, तुझ्यासाठी एक उत्तम स्थळ बघतो। तोपर्यंत मी तयार केलेलं हे हळदीचं दूध पी, तुला बरं वाटेल। राजा की आएगी बारात, रंगीली होगी रात, मगन मैं नाचूंगी। काय गरज आहे मला यांच्यासाठी स्थळ बघायची? पण बघतोय ना मी, मान्य आहे माझ्या बहिणीच्या लग्नासाठीच बघतोय, पण बघतोय ना काय नुकसान करतोय त्यांचं? आणि ही विक्षिप्त बाई सगळी स्थळ नाकारते। अरे पण नसेल पसंत पडलं? नसेल पसंत पडलं, यांना काय कोणी राजकुमार मिळणार आहे का? निलेश सारखा इतका चांगला मुलगा, त्यानं मी त्याचं नाव सुचवलं, त्याने खोटं बोलून त्याला नकार दिला। निलेश सारख्या मुलाला त्याच्यात खोट काढली। दोघातली तुटे ना